नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. म्हणजेच की जवळचे तुमचे CSC सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा बँकेचा संपर्क साधून आपली KYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. एक महत्त्वपूर्ण अशा वर्तमानपत्राच्या माध्यमातून छापून आलेली बातमी. या बातमीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा हवाय लागेल. मग ताबडतोब शेतकऱ्यांनी आधार कार्ड घेऊन आपल्या बँकेशी संपर्क साधावा व जवळचे आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा CSC सेंटरमध्ये गेले असतील, परंतु KYC कधी करायची, कोणाची करायची व कशी करायची, कुठल्याही प्रकारची माहिती ही कुठेही मिळाली झाली नाही. परंतु 2 दिवसांपासून शेतकरी याच विवंचनेमध्ये आहेत की नेमकी KYC करायची कशी, परंतु कर्जमाफी होणार का? एकंदरीत आपण जर पाहिलं तर कर्जमाफीचा लाभ देत असताना शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करून घेण्याची मोहीम हाती घेतण्यात आलेली होती. शेतकऱ्यांचा आधारचा डाटा हा पॅन कार्ड डाटा, त्यांच्या थकीत कर्जाचा डाटा हा 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासनाच्या माध्यमातून सहकार विभागाच्या माध्यमातून तो डाटा गोळा करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांची ग्रिस्टक फार्मर ID असणं सुद्धा अनिवार्य आहे. म्हणजेच की आता सुद्धा तुम्हाला हे ग्रिस्टक ID, फार्मर ID ज्यांचे शेतकऱ्यांचे नसतील त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या. 20 मे 2026 पर्यंत ग्रिस्टकच्या अंतर्गत फार्मर ID जनरेट करून दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर ID बाकी शेतकऱ्यांना ID बनवून घ्यावेत असतील तर अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे. ग्रिस्टेक फार्मर ID बनवला म्हणजेच की शेतकऱ्यांना आधार कार्डच्या, जमिनीच्या आणि एकत्रीकरण म्हणजेच की इंटरग्रेस्टेड केली जाते. या पार्श्वभूमीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपली फार्मर ID बनवावी व अशा प्रकारे सांगण्यात या ठिकाणी आलेले आहे. व शेतकऱ्यांचा आधारचा जो डाटा आहे तो पूर्वी घेतलेला अद्यापही या कर्जमाफीचा GR आलेला नाही आहे व मंत्रिमंडळाची मंजुरी सुद्धा मिळालेली नाही आहे. परंतु कोणते शेतकरी पात्र होणार आहे, कोणते अपात्र होणार कर्जमाफीसाठी पात्र आहेत व माहीत नाही. परंतु शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफी आधार हे बँकेकडे असावं, असं ग्रिस्टक फार्मर IDच्या बँकेकडे असावा. यापूर्वी शासनाच्या माध्यमातून बँकांना सांगण्यात आलेलं आहे की प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून कागदपत्र गोळा करण्यात आलेली होती व बातमी आल्यापासून बरेच जण KYC करण्याची म्हणून फिरतात, परंतु अशा प्रकारची KYC मार्गदर्शन सूचना अद्यापही आलेल्या नाहीत व GRचं आलेल्या नाही. कोण पात्र आहे व कोणकोणते शेतकरी अपात्र आहे समाविष्ट करण्यात त्या ठिकाणी आलेले आहे. हे माहीत नसताना आधार प्रमाणीकरण करायचं तरी कोणाचं करायचं, या प्रश्न भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आलेले आहे. आणि फक्त आपण थकीत कर्जदार असाल तर, जर रेग्युलर कर्जदार असाल तर आपल्या बँक आधार कार्ड म्हणजेच की आपल्या बँकेकडे आपलं प्रामाणिक म्हणजेच की बँकेला दिलेलं आहे का, आपल्या ग्रिस्टक फार्मर ID बँकेकडे दिलेलं आहे का, हे कागदपत्र आहे का, ही चौकशी व्यवस्थित केली का, हे संपूर्ण सध्या आता करू शकतात. आणि या संदर्भातील अद्यापही शेतकऱ्यांचे काही प्रमाणीकरण बाकी असेल तर संदर्भात जर काही शासनाने सूचना दिल्या असतील तर किंवा कर्जमाफीच्या एकंदरीत प्रक्रिया राबवल्या जात असताना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना जर KYC करण्यासाठी सांगितलं तर ती प्रक्रिया त्यावेळी सुरू होऊ शकते. त्यामुळे आता सध्या कुठलीही KYC सुरू नाही आहे व KYCच्या संदर्भातील कुठल्याही सूचना देण्यात या ठिकाणी आलेल्या नाही आहे. ज्या वेळेस सूचना देण्यात येतील त्या वेळेस माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्की कळवण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या